डहाणू शहरातील इराणी रोडवरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये बंदुकीचा धाक दाखवत सुमारे 90 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तिघांना डहाणू पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 428.050 ग्रॅम वजनाचे तब्बल 51,51,150 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलिसांच्या संयुक्त तपासामुळे या धाडसी दरोड्याचा छडा लावण्यात यश आले आहे। 20 जुलैला दुपारी 4:35 ते 4:45 च्या सुमारास ही घटना घडली। न्यू लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक विनय कैलास सोनी हे दुकानात असताना काळ्या रंगाचे मास्क आणि जॅकेट घातलेले 25 ते 30 वर्ष वयोगटातील 3 अनोळखी व्यक्ती दुकानात घुसले। आरोपीने दुकानातील सोन्याचे दागिने जबरीने घेण्यास सुरुवात केली। दुकान मालकाने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता एका आरोपीने बंदुकीतून त्यांच्या दिशेने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। यानंतर आरोपीने सोबत आणलेल्या मोठ्या लोखंडी सुऱ्याने दुकानातील काचा फोडून नुकसान केले आणि सुमारे 700 ग्रॅम वजनाचे अंदाजे 90 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच इमिटेशन ज्वेलरी घेऊन पलायन केले। या घटनेने डहाणू शहरात खळबळ उडाली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना, पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी आवश्यक सूचना दिल्या। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली। पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत 27 जुलैला 40 वर्षीय यशवंत सदू चौधरी याला अटक केली। त्याची चौकशी केल्यानंतर तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यातील 22 वर्षीय दीपेश यशवंत गवळी आणि 23 वर्षीय विशाल धाक्या चौरे या दोघांना 13 ऑगस्टला अटक केली। न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली। तपासादरम्यान आरोपींकडून 428.050 ग्रॅम वजनाचे एकूण 51,51,150 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत। या प्रकरणात 21 ऑगस्टला भारतीय न्याय संहितेतील कलम 61(2) आणि 238 ही वाढीव कलमेही लावण्यात आली आहेत। दरोड्यात वापरलेली शस्त्रे, उर्वरित चोरीचा मुद्देमाल आणि या गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास डहाणू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुर शिलार करीत आहेत। स्थानिक गुन्हे शाखा, डहाणू पोलीस आणि सायबर पोलिसांच्या पथकाने केलेल्या तांत्रिक तपासामुळे आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य झाले। बंदुकीचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज लुटला, मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।